मंडळीची चिठी झाली असा तो देव केली नसते आणि काय हो तुम्ही शोधून काही गावात नाही मग तुकारामाच्या अड्ड्यावर गेले तुकारामात भेटलो काय बांधू तात्या आजपास मारून गेले तोडून ऐकताले अक्कल नावाची चीज तुझ्याजवळ असा की नाही पण झाला काय अरे साऱ्या सूत्रधाराची इतकं चार चौकात काढलं का रे माणूस रे तो वाईट चुकलाच माझा पुढे काय झाला पुढे काय राम म्हणलो आपण आलायच आहेस तर तू सुद्धा वाईट मारून जा तिला का म्हणतो मग त्याने चमच्यान भरवलाय राम म्हणलो काय रुमेचे घर घेतल्याशिवाय नाटकात कामच करीत नसत काय माय नोड झालं म्हणून त्याच्या आग्रह असतो म्हणजे त्यांनी सांगलं म्हणून तू घेतलं नाही तर घेतलं नसतं नाही घेतलं मी क्षेत्रात गेलं जे परत खायचं कोणाला सांगा नको काय कळला तर पुढच्या वर्षी पडदे ओढून ठेवतलंय चिठी काय कशी चिठी तू कचडली अरे साऱ्या तू बोलला असणार आहे की संगीताला इंडिया म्हणजे मंडळीची काही चिठी लिहा म्हणून काय तुला धनुष्य दिला ते का चिठी घेऊ काय पण म्हणा पुढे माझ्या हौशी बापाशीचं नाव वगैरे काढशील वाचू ना वाच काय करतो धनुष्य खाली ठेवते अरे या अर्जुन म्हणा अर्जुन अरे माहिती अर्जुन झाला मी त्याला अर्जुन केला आणि तू माता सांगताय अर्जुन म्हणे अर्जुन चिठी वाच वाचते श्री पांडुदादा यास साष्टांग नमस्कार हौशी बापाशी तुका स्पेशल नमस्कार शिकवलाय अरे साष्टांग नाही रे साष्टांग नमस्कार तिथे वर्ष काही तुका शब्दाची तोडमोड करून शिकवलंच नाही का रे वाचा श्री पांडुदादा यास साष्टांग नमस्कार वाच कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की शामराव तुकडे यांची 92 वर्षांची सुईणाची अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळीची सारी वाद्य प्रेतयात्रेत गेली आहेत रियाज रोजी होणाऱ्या सायलेंट वस्त्रहरण या नाटकास संगीत देता येणार नाही कृपया नाटकातील गाणी युवा गाणारी पात्रे उघडून नाटकाचे कार्य सिद्धीस देण्याची कृपया करावी प्रस्तुतीबद्दल क्षमस्व आपले उपाभिलाषी कोणाक म्हटलं रे काय हो गप्रा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी असा लिहिला आहे काय माहिती लिहिणार अरे तू वाचणार त्याचा तिरकंड्या उत्तर आणि काय लावतं आता उचलतस की नाही काय लावतं हो तात्या म्हातारी गेली गोष्ट
म्हणली नाही. मग काय केलं? म्हणजे एका म्हशीच्या गळ्यातून काढून कोणच्या म्हशी विचारलं काकू काय विचारले माझी बायको म्हणजे म्हस वाटत आणि तुम्ही काय 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 कांड्याला वाघवाडी वगैरे चालू करा. सगळ्यांना नांदी साडी इथे घेऊन दे. कौरव पांडव सगळे हरी मला आता सगळ्यांना घेऊन दे. चला रे चला सगळ्यांना चला चला नांदी साडी या चला सगळ्यांना चला लवकर 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 तुम्हाला सांगितले तशी नांदी सुरू करायची आपण. चला 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 म्हणजे सगळे आले हो म्हणजे सगळे आले हो चला नांदीला सुरुवात करा सगळ्यांनी चला. सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना नांदीच्या अगोदर सगळ्यांनी हात जोडायचे म्हणून. अरे आधी हातातली आयुध खाली ठेवा. अरे आयुध म्हणजे धनुष्यवान गदावरी. ठेवा ठेवा ठेवा. एक नगाच्या आवाजात शब्द ब्रेक हवी अशी जरब हवी. अरे नानाचा नटसम्राट हो नानाचा नटसम्राट परमेश्वराने निर्माण केलेला तो नटसम्राट तो आम्ही भिंगेतून सोडून पाहिलेला. हॅमलेटचं काम काय नानाने केलं होतं. अरे आम्ही चोरून हॅमलेटचं प्रवेश भिंगेतून पाहिलेला परमेश्वरानं निर्माण केलेला तो नटसम्राट. काय तो त्यांचा आवाज काय ती त्यांची जरब काय ते त्यांचं चालणं काय तो त्यांचा अभिनय काय ते त्यांची नजर धारदार सूर्यासारखी. हॅमलेटची आई याची भिंगेमध्ये अंग सोडून उडी. सारं नाटक कसं प्रेक्षकांच्या अंगावर आलेलं. हॅमलेट असा नानांच्या नसा नसा भिनलेला आणि नानाचा हॅमलेट आईच्या अंगावर आगीच्या लोळाप्रमाणे शब्दपेट करता झाला. अरे तुम्हाला नानांच्या अभिनयाची लहानशी झलक करून दाखवली. चला उठा. काय रे तो अर्जुन कुठे आहे तो अर्जुन? काय झालं मास्तर? त्याच्या रथासमोर माझा रथ उभा करा रे. या एकाच बाणात त्याचं शीर धडा वेगळं करतो. थोडा सांगितलं अरे अंगात तिच्यात काय नाही मेरांनो म्या सांगताय आपला नाटक सोयीस्करपणे पार पडा नये म्हणून कोणीतरी बाहेरच्यानी देवती केली असा. मास्टर